किंवा सगळ्यांच्या इथे वेगवेगळ्या ज्यावेळी भविष्यासाठी करणाऱ्या व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येने लग्नामध्ये या ठिकाणी आपण सगळी बनलो ही जवळपास शेवटची सभा आहे. तुम्ही सभा 7 वाजल्यापासून 5 नाही 6 सकाळ बंद झाली आणि 2 दिवसांनी आपल्याला मताचा निर्णय घ्यायचा आहे. तो घेत असताना गेल्या आयुष्यभर या कुटुंबाने आयुष्यभर या भागातील लोकांची सेवा केली. त्यांची जी अपेक्षा आहे घराची भविष्यासाठी ज्यांची खूप तुतारी वाजवणारा माणूस आहे त्याच्यासोबत वेतन लावायचं आणि मोठ्या वचनी त्यांना देशाच्या दुसऱ्यामध्ये किंवा सगळ्यांचा प्रतिनिधी त्या ठिकाणी फासायचं. काही लोक म्हणतात मलाही काही लोक असं म्हणजे की लोकसभा येणे होती त्या तरुण माणसाला कसं फासवायचं. तुमचे वडील जाईल फासवायचा. मला नुसती गमत वाटते की अशा शंका लोक कशा करतात. लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधिलकी या गोष्टी अक्षरशः नंतर वय केली आहे करत. उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या 26व्या वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेलो. 26 वर्षावर 29 वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झाला आणि 37व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. तिथं काय गेलं आणि इथं घराची फारसं मिळली. तिथे आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधी कधी अकलूजला येत असे. माझे वकील भाऊ अवधान भावा शंकरराव विखेंच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांची एक वेगळी नातेसंबंध होते आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा या सगळ्या परिसराचा विकास कसा करायचा. आणि शंकररावजी आयुष्यभर हे काम केले. अनेक प्रश्न होते. त्या काळात दुष्काळ असायचा, पाण्याचा प्रश्न असायचा, आणखी काही गोष्टी जोडधंदे व्हावे अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची. कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची. सतत